दोन्ही जे टॉपर आहेत त्या दोन्ही टीमला पुढील फेरीमध्ये प्रवेश दिलेला आहे. सेमीमध्ये ती टीम दाखल झाली आहेत. एकलेशा टोकावडे आणि मंजिरी स्पोर्ट. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अशोक भला या गोलंदाजाला, तर स्ट्रायकर एनवर पॅटर साई घुडे. इथे सुरेख प्रकारचा चेंडू फुल टॉस सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळले जात आहे. एक धावेने दोन्ही खेळाडू आपलं अकाउंट ओपन करत असताना 2 धावा धावफलकावर माही 11च्या विरोधामध्ये खेळत असताना टीम वायजी स्पोर्ट. निलेश करत यांचा संघ कालच्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी या संघाची राहिली. दुसऱ्या दिवसामध्ये माही 11 या संघाची अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. अशोक बालाचा बॉल चांगला फटका इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रसाद दिनकर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण चांगलं करतोय. एक धाव आली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 3 या धावसंख्येवर. माही 11च्या विरुद्धामध्ये फायजी स्पोर्ट हा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. या स्पर्धेचा अंतिम दिवस, महाअंतिम सोहळा. प्रत्येकाचं स्वप्न हे करंडक जिंकायचं. MTPL 2022. इथे साई घोडेचा क्लास, हा क्लास आहे या खेळाडूकडे. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल. 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. साज बाज और ये ताज 3 धावा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये साई घुडेने खूप चांगली कामगिरी केली आहे फायजी स्पोर्ट या संघासाठी. दुसऱ्या बाजूला आपण कमलाकर देशमुख या खेळाडूला पाहतोय. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना दोन्ही बॅटर चांगली सुरुवात. 6 षटकांच्या लढतीमध्ये किती धावा बनवल्या जातील ते देखील आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. अशोक. इथे चांगला चेंडू देवीदास आणि ते फलंदाज देखील बाद होतोय. विकेटचं पतन. पहिला हादरा टीम वायजी स्पोर्टला. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. अप्रतिम बॉल सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतो अशोक भला या गोलंदाजाकडून. न्यू बॅटर. मॅन फ्रॉम बेलपाडा महेश हरड आता मैदानामध्ये दाखल होतील. इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होत आहेत. पहिल्या विकेटचं पतन. अतिशय चांगली गोलंदाजी अशोक भला इम्प्रेस करतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कामतपाडा गावाला बिलॉंग करतो. तदनंतर सातत्यानं पाहिलं आपण तर ज्या वेळेस प्रीमियर लीग या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये छाप या खेळाडून देखील सोडली. असा खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्गवर. न्यू बॅटर मैदानामध्ये महेश शरट मॅन फ्रॉम बेलपाडा सध्याच्या घडीला दाखल होतोय. अमोल कतोरे आणि MC प्रेझेंट MTPL 2022. इथे टाकलेला बॉल पॅडवर जातोय. पंचांकडे मोठं अपील. पंचांचा मात्र नकार येतोय. लेग बाईच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोचेल ती 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं कंप्लीट होत असताना व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम स्पेल जो मात्र हाताळला गेला. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये संत आणि सावधाशी सुरुवात टीम वायजी स्पोर्टची पाहायला मिळते. विस्फोटकता या संघामध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. आता पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. दुसऱ्या षटकामध्ये कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. इथे देविदास अँकर असेल, सोनू पांडे असेल, या गोलंदाजांचा वापर मैदानामध्ये कशा प्रकारे केला जातो ते आपल्याला पाहायचं. संतोष गडगे लाशा देखील या संघामध्ये चांगल्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला ऑलराऊंडर. वापर कशा प्रकारे खेळाडूंचा केला जातो. खेळाडू भरपूर चांगले आहेत प्रत्येक टीममध्ये, परंतु त्या खेळाडूंचा वापर मैदानामध्ये कशा प्रकारे केला जातो ते आपल्याला पाहायचं. चंदू देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील 3 सामन्यानंतर. मॅन फ्रॉम आनंदवाडी आता सध्याच्या घडीला प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील MTPL 2022 मध्ये सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संघाचा आयकॉन गोलंदाजी करण्यासाठी तयार. देवीदास अँकरच्या हातामध्ये चेंडू आहे, तर स्ट्रायकर एंडवर बॅटर महेश शरड. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 7. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर देवीदास अँकर. इथे टाकलेला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. वसंत कडून थोड्याशा चुका मैदानामध्ये जरूर घडल्यात. तोपर्यंत संधी होती 2 धाबांची.
आणि 2 धावा इथे वन शॉट. एक धावेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवर 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्या. एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवर टीम वायजी स्पोर्ट निलेश खरत आणि टीम कशा प्रकारचं प्रदर्शन या टीमचं राहील ते देखील आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. देवीदास अँकर उर्फ लाल्या गोलंदाजी मार्कवर तयार होतो. 1 मिनिट सामना थांबवा. प्रत्येक संघासाठी आजच्या दिवसामध्ये 2-2 रिव्ह्यू आहेत, याची मात्र सर्वांनी नोंद घ्या. कोणताही रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. 2-2 रिव्ह्यू आहेत लेग बिफोर सोडून. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका, स्टँड डिलिव्हर, मोठा प्रहार. महेश हरडच्या बॅटमधून येणार हा पॉवरफुल सिक्सर षटकार. अप्रतिम टायमिंग, लाजबाब दर्जेदार स्ट्रोक येत असताना बॅटर महेश हरड ही खासियत आहे या खेळाडूची. सातत्यानं प्रभावित करणारी कामगिरी करत असताना हा खेळाडू पाहायला मिळतो. एक गाव एक संघामध्ये बेलपाडा संघासाठी आणि आता सध्याच्या घडीला वायजी स्पोर्ट साठी तारणहारता बनतोय. ब्युटिफुल सिक्सर षटकार येतोय. देवीदास अँकरवर केलेला कडा प्रहार. धावफलकावर दाबा 14. 14 ऑन द बोर्ड. देवीदास अँकर. इथे देखील मोठा फटका, लाजबाब स्ट्रोक. प्रसाद दिनकरने तिथे प्रयत्न तर अप्रतिम केलेत, परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर. हा पॉवरफुल दुसरा ब्लास्ट चौकार. व्हॉट अ बॅटिंग एफर्ट्स. अप्रतिम फलंदाजीचा दर्जेदार नजराना पेश करत असताना बॅटर महेश हरड. 2 बॉलवर 2 मोठे फटके. धावफलकावर धावसंख्या वायजी स्पोर्ट जाऊन पोहोचले ती 18 या धावसंख्येवर. अप्रतिम खेळ मैदानामध्ये करत असताना बॅटर महेश हरड. ब्युटिफुल बॅटिंग. देवीदास अँकर उर्फ लाल्यावर अटॅक करत असताना बॅटर महेश. इथे देखील स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये. महेश हरड सेट ऑन फायर सिक्सर. कॅच सोडलाय आणि कॅच सोडल्यानंतर पहा घमासान मैदानामध्ये आलाय. व्हॉट अ बॅटिंग. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 16 धावा. कॅचेस घेणं महत्वाचं आहे. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं आणि ते सध्याच्या घडीला सोडलेला झेल आणि तदनंतर आता सध्याच्या घडीला प्रत्येक बॉलला आसमान दाखवत असताना बॅटर महेश हरड मॅन फ्रॉम बेलपाडा. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. 24 धावा. P2चं हे दुसरं षटक आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण करत असताना बॅटर महेश हरड. गोलंदाज तयार. देवीदास अँकर. फुल टॉस बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरती. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? हो, होणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट. 2 षटकांचा वाजवी खेळ मैदानामध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलकावर धावसंख्या 26 धावा. वेल प्लेट. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये महेश हरड. एक्सपिरियन्स भरपूर या खेळाडूकडे आणि त्याचा फायदा घेत असताना P2च्या षटकामध्ये इथे मोठा फटका, मोठा प्रहार, स्टँड डिलिव्हर, डिस्पॅच. देवीदास अँकरवर केलाय मजबूत हल्ला षटकार. दोन षटक कंप्लीट झाली आणि 2 षटकांमध्ये धावफलकावर 16ची सरासरी. धावफलकावर धावा आहेत 32 धावा. टीम वायजी स्पोर्ट निलेश घरत आणि कंपनी या संघामध्ये 11 ब्रिलियंट खेळाडू आहेत ज्यांच्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे. असे खेळाडू 32 धावा धावफलकावर. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही क्रीडा स्पर्धा आणि सध्याच्या घडीला दर्जेदार क्रिकेट खेळत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 धावा धावफलकावर. दिशावर संघाचे कॅप्टन आणि SR मसा. 6 षटक संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत, याची मात्र नोंद घ्या.
ब्युटिफुल बॅटिंग, अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश करत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अशोक भलाच्या हातामध्ये चेंडू दिला. साई गुडेचा रोल महत्वाचा वायजी स्पोर्ट या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा होत्या 7, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 25. महागडं षटक आयकॉनकडून पाहायला मिळालं. कॅचेस महत्वाचे होते, कॅचेस सुटले आणि कॅच सुटल्यानंतर भरपूर धावा. 3 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. अशोक भला मॅन फ्रॉम कामतपाडा गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर साई गुडे. ओहो, इथे देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. ऑट अ ब्रिलियंट कॉट. मॅन फ्रॉम संभाजीनगर प्रसाद दिनकरने टिपलाय. अप्रतिम झेल आणि ते संपेल. बॅटर साई गुडेचा खेळ. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील स्वप्नील गांगड आयकॉन. आमचे मित्र विनायक खाडेकर यांचं मात्र आगमन होत आहे. वेलकम. ह्या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून ज्याची ओळख आहे, आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल त्या खेळाडूच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल स्वप्नील. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर अशोकला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळतोय. कॅप्टन फिल्डिंग सेट करत असताना गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर अशोक भला. स्ट्रायकर एंडवर बॅटर स्वप्नील गांगड. इथे टाकलेला बॉल, चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि पहा दुसऱ्या बॉलवर दुसरा हादरा इथे देत असताना गोलंदाज मान फ्रॉम कामतपाडा अशोक भला. विकेटचं पतन होत आहे. आमचे मित्र दीपक बिराडे यांचं देखील आगमन होत आहे. आजच्या दिवसामध्ये त्यांचं देखील समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद होतील. 2 बॉलवर 2 हदरे इथे देत असताना गोलंदाज अशोक भला आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरी गुड बॉलिंग. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील अधिक गोरे. षटक क्रमांक 3 मध्ये. गोलंदाज तयार. आधी थोडं फार जाणं गरजेचं राहील मैदानामध्ये. आधी गोरे. 2 फलंदाज बाद झाले. 2 बॉलवर कमबॅक करत असताना अशोक भला माही 11 या टीम साठी. विकेट हॅट्रिकची संधी. विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट होईल का ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गोलंदाज तयार होतो. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. एक धाव इथे कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एक धाव आली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 33 या धावसंख्येवर. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील महेश हराड. ज्या खेळाडूकडे क्षमता आहे, ज्या खेळाडूने अनेक क्रीडा स्पर्धा आपल्या बॅटच्या साह्यानं गाजवल्या, तसा खेळाडू आणि आजच्या दिवसामध्ये चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला अशोक भला इम्प्रेस करणारी गोलंदाजी, चांगलं बॅटल. इथे टाकलेला बॉल हलवार पद्धतीने हा चेंडू खेळलाय. धावबाची संधी. डायरेक्ट हिट. धोकादायक ठरू शकली असती परंतु बॅकअप नाही आणि त्याचा फायदा इथे वायजी स्पोर्टला झाला. जिथे सिंगल होती तिथे डबल आली. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती 36 या धावसंख्येवर. 36 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते 3. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. अशोकचा हा बॉल मोठा फटका इथे खेळायचा आहे परंतु काय गोलंदाजी केली जाते. भन्नाट वेगानं गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या संघामध्ये सोनू पांडे देखील एक दिग्गज गोलंदाज आहेत. त्याचं षटक कधी येईल ते आपल्याला पाहायचं आहे. चांगली गोलंदाजी करत असताना आता सध्याच्या घडीला अशोक भला
इथे टाकलेला बॉल लाजबाब गोलंदाजी. हे षटक अप्रतिम राहिलं, कौतुक करावं लागेल गोलंदाज अशोक बलाचं. 2 विकेट कॅरी केल्यात, फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. 3 षटकांचा वाजवी खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना धावफलकावर YG स्पोर्ट 35, लॉस ऑफ 3 विकेट. सहा षटकं 5 गोलंदाज, 6 षटकं 5 गोलंदाज वापरले जातील. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 35. पुढील 3 षटकांमध्ये कशा प्रकारचे कार्य मैदानामध्ये घडेल ते ऐकण्यासाठी जाऊयात दीपक बिराडे यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. 35 ऑन बोर्ड, 35 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरची आणि ती टोटल आहे सध्या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये YG स्पोर्ट्स या टीमच्या वतीनं महेश शरड आतापर्यंत या मॅचमध्ये इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन देत असताना 27 रनचं बाद होणारे फलंदाज कमलाकर. 2 धाव्याचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. साई घुडे 3 बॉलमध्ये 4 धावा वैयक्तिकरित्या त्यांच्या बॅटमधून. आणि त्याचबरोबर स्वप्नील प्लॅटिनम डकचे शिकार ठरला. आदिनाथ गोरे सध्या मैदानामध्ये पोहोचलेत नंबर 5 वर. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. अशोक बलाची दमदार गोलंदाजी, दमखम त्याच्या स्पेलमधून आपल्याला पाहायला मिळाला. 2 ओव्हरमध्ये त्यांना 10 रन खर्च करत असताना इंडिव्हिज्युअल 3 विकेट, 3 सफलता या मॅचमध्ये कॅरी केला. त्यांनी माही 11 आंबेळे असंघ एका सुस्थितीमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन बोर्ड, 35 धावा धावफलकावरती. निर्धारित 6 षटकांची लढत, 6 षटकांचा सामना. आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा अमोलजी कतोरे आणि त्याचबरोबर MCA मुरबाड क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारण्यात आलेली ही 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा MTPL सीझन 1 मुरबाड तालुका प्रीमियर लीग पर्व पहिलं. सर्वांचं सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. पहिली सुपर ओव्हर आपण पाहिली संदीप 11 डेहनोली आणि त्यांच्या केस SR मसा. त्या मॅचमध्ये SR मसा या टीमनं विजय संपादित केला. सोनू पांडेचा षटक, पहिला बॉल लो फुल टॉस विषयमध्ये लॉफ्ट केला. जबरदस्त फटका, खाली क्षेत्राची निवड, टप्पा घेतला आणि बॉल झाला निघून ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. आदिनाथ गोरेच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक, दर्जेदार चौकार. दिस्या वॉरियर्स टीमचे आयकॉन गणेश गायकर यांचा देखील सकाळच्या सत्रामध्ये शुभागमन होत आहे. येणाऱ्या लढतीसाठी त्यांना देखील शुभेच्छा असतील व्यवस्थापन समितीकडून. सुपर ओव्हरमध्ये SR मसा या टीमनं निर्विवाद वर्चस्व राखलं. पहिल्या बॉलवरती चौकार. स्वागत केलंय आदिनाथ गोरेचं. आदिनाथ गोरेनं सोनू पांडेचं या चौकारानं आणि सांघिक धावफलक आता पोहोचलंय ते 39 या आकड्यावर. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू असताना शॉर्ट ऑफ लेंथ आहे. बॅकफुटवर देऊन टॅप केला आहे. ऑर्थोडॉक्स अंधाराम स्टाईल चॉप करत असताना इनफिल्डमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. उचलून फेक होईल. स्वतः सुनीलजी माली संघाचे पुरस्कर्ते त्या ठिकाणी होते आणि अशा स्थितीला मात्र 1 रन ॲड होत असताना हे धावफलक पोहोचले फलकावरती 40 या आकड्यावर. अनंतदादा टोले यांना एक वॉलेट सापडले. सागर हरिश्चंद्र पवार
आय डी कार्ड त्या वॉलेटमध्ये आहे. विनंती आहे ओळख पटवा आणि आपलं वॉलेट घेऊन जा. लाईन इथे खराब आहे. अंपायरचा सिग्नल आलाय. वाईट बॉलचा एक्स्ट्रा रन ॲड होईल बॅटिंग करणाऱ्या वायजी स्पोर्ट्स टीमच्या खात्यात आणि एक्स्ट्रा रन सोबत हे धावफलक आता पोहोचेल 41. 41 आहे आकड्यावर. 41 रन ऑन बोर्ड. 41 धावा धावफलकावरती. सुरू असताना केल चौथ्या षटकाचा. सोनू तयार बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेटनं उजव्या हाताच्या बॅट्समन करता नॅचरल अँगड नैसर्गिक कोण तयार करत असताना सोनू पांडे अगदी शॉर्ट ऑफ गुडलिंदवरून टप्पा घेतल्यानंतर हा बॉल हलकासा बाहेरच्या बाजूने स्विंग होताना देखील पाहायला मिळाला. बाउन्स दमदार होता. वेग प्रचंड होता बॉलवरती आणि स्ट्रायकरला या बॉलवरती धावा स्कोर करण्याची संधी दिली नाहीये. महेश हरट सारख्या एका सेट झालेल्या फलंदाजाला सोनू पांडेनं कमबॅक त्याचा आता स्पेलमध्ये होत असताना फुल लेंथ होता. इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. थोडासा स्लाइड स्ट्रोक हा पिच बट सेफ आणि बॉल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ बाउंड्री लाईन पलीकडे फेकून दिलाय महेश हरटच्या बॅटमधून. आणखीन एक धमाका. धडाकेबाज षटकार. जबरदस्त कामगिरी. इम्पॅक्टफुल बॅटिंग करत असताना 12 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल या षटकारासोबत 33 रनचं कॉन्ट्रीब्युशन देत असताना महेश हरट सांघिक डाव पोचला वाजी स्पोर्ट्स संघाचा तो 47 वर. या बलीला लाईन आहे खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राची अधिकची एक धाव ॲड होईल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात आणि हे धावफलक आता पोचेल या एक्स्ट्रा रन सोबत 48 या आकड्यावर. 48 रन ऑन बोर्ड. धावा धावफलकावरती निर्धारित 6 षटकांची लढत. चौथं षटक मार्गस्थ असताना सोनूचं षटकार आल्यानंतर कुठेतरी दिशा आणि दशा या दोन्ही आता त्याच्या बिघडल्यात. यावेळेला फोर्सिंग स्ट्रोक लॉफ्टेड इट क्रॅकिंग स्ट्रोक पॉवर बॅक स्ट्रोक फ्रॉम महेश हरट. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन मोर बिग इट माइट इट फ्रॉम मायटी मॅन हँड हँडसम. इट्स यूज इट सिक्सर. या षटकारानंतर रन झालेले आहेत आतापर्यंत 54. सांघिक डावाचा अर्धशतक फलकावरती लगावण्यामध्ये यश येत असताना पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या वायजी स्पोर्ट्स या टीमला नाणेफेक त्यानं जरूर गमावली आहे, परंतु बॅटिंगमध्ये आता पहिल्या इनिंगमध्ये दमखम दाखवला आहे. खास करून महेश हरटनं या ठिकाणी मंत्रमुग्ध आणि प्रभावित करणारी फलंदाजी या सत्रामध्ये दाखवली आहे. ऑन साइडला आणखीन एक जबरदस्त फटका. अगदी बॉल स्लॉट मध्ये होता आणि हा बॉल फेकून दिलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकाशाला गवसणी घालणारा हा गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला महेश हरट यांच्या बॅटमधून धावा धावा आणि मैदानाच्या चारही कोपऱ्यांना धावा येताना फक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल देखील जाईल बाउंड्री रोपच्या पलीकडे. षटकार. वैयक्तिक 14 बॉलमध्ये 45 धावेची केली साकारता असताना महेश हरट खऱ्या अर्थानं संकटामध्ये होता संघ. 3 विकेट लवकर गमावले होते. अशा स्थितीला तारणहाराची संकटमोचकाची भूमिका साकारण्यामध्ये मात्र यश आलं ते म्हणजेच महेश हरटला. हे इज अ कॅपेबल ऑलराऊंडर जे जन्मान बेलपाडा टीमला बिलॉंग करत असतात. दुसरं षटक आपण पाहिलं देवदास यांचं, त्यामध्ये 25 धावा आणि सोनू यांचं हे चौथं षटक यामध्ये देखील 25 धावा. तब्बल 50 धावा 2 षटकांमध्ये आणि अशोक भला यांची 2 षटकं ज्यांच्यामध्ये येताना पाहायला मिळाल्या आपल्याला धावा फक्त 10. आणि सांघिक धावफलक आता पाहिलं तर जाऊन पोहोचले 4 ओव्हरच्या अंती 15.00 धाव्याच्या धावगतीनं 60 लॉस ऑफ 3 विकेट. 60 या आकड्यावरती 3 गडी आतापर्यंत या मॅचमध्ये गमावलेत बॅटिंग करणाऱ्या वायजी स्पोर्ट्स मुरबाड टीमनं. दमदार फलंदाजी. अक्षरशः सकाळच्या सत्रामध्ये मात्र धावांची डगफुटी, धावांचा प्रचंड वर्षाव मैदानामध्ये करत असताना महेश हरट. आधी गोरे सध्या त्यांच्यासोबत उपस्थित आहेत विकेटवर नंबर 5 करता. 3 बॉलमध्ये 6 रनचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन. संतोष येतात बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल फुल टॉस. बॅटची घेतली कड आणि बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्कोर लेग अंपायर सिग्नल अप्पर वेस्ट हाईट. इट्स अ नो बॉल आणि हा नो बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो +4 एकूण येते धावा या 5.
एक्स्ट्राच्या धाब्यांची लयलूट, बोनसच्या आणि मोफतच्या धाब्यांची लयलूट सध्या सुरू आहे, ती म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या माही 11 टीमकडून. इट्स अ डू ऑर डाय एन्काउंटर. उपउपांत्य फेरीचा पहिला सामना माही 11 आंबेळे आणि त्यांच्या अगेन्स्ट वाजी स्पोर्ट्स पिंपळगाव या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. अशा स्थितीला पहिला बॉल संतोष यांचा पंचांनी अवैध घोषित केला आहे. 9+4 एक्स्ट्राच्या 5 रन. फ्रीड बॉल आणि फ्रीड बॉलवरती टायमिंग तर प्रॉपर जुळलं नाही आहे. बॉल अधिकचा काल हवेमध्ये झेल तर पकडला गेला परंतु नुकसान नसेल. फ्रीड बॉलवरती देखील 2 धावा ॲड होत असताना दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान ही अभेद्य भागीदारी, ही पार्टनरशिप आता 4थ्या विकेटच्या दरम्यान होत असताना. गुड जॉब फॉर टीम प्लेइंग विथ ऑल रिस्पॉन्सिबिलिटी क्रिकेट इन ऑल ओव्हर द ग्राउंड. दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत दमदार कामगिरी या मॅचमध्ये केली आहे. 67 रन ऑन बोर्ड, 67 धावा धावफलकावरती. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, बॅकफुटवर येऊन स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका, नजाकत भरा स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर आणि हा बॉल देखील निघून चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वीरेंद्र सेवक स्टाईल अपिश क्विल ड्राईव्ह आणि हा बॉल फरार होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आदिनाथ गोरेच्या बॅटमधून हा परिपक्व सुसंस्कृत क्रिकेटचा परिद्रुढ फटका, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. हा चौकार, गुड शॉट. या चौकारानंतर धावफलक आता पोचलेला आपल्याला पाहायला मिळतंय 71 71 या आकड्यावरती. आदिनाथ गोरे देखील आता या रेसमध्ये या शर्यतीमध्ये मागे राहत नाही आहे, कारण क्षमता तर त्याच्याकडे देखील आहे आणि आपल्या क्षमतेला आपल्या गुणवत्तेला आपल्या कॅपॅसिटीला न्याय देत असताना ऑन साईडला स्वीप केलाय, जबरदस्त फटका, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डरच्या अगदी समोर टप्पा घेतला आणि त्यानंतर हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स ओव्हर दिलाय. आणखीन एक नेत्रदीपक नयन रम्य स्ट्रोक आदिनाथ गोरेच्या बॅटमधून येत आहेत. या बॉलवर देखील धावा 4. हा चौकार. बॉटम हँडचा खूप चांगला वापर, ज्या पद्धतीनं वेट ट्रान्सफर केला, हँड अँड कॉर्डिनेशन चांगलं होतं. अतुल एकदा रिकन्फर्म करायचा आहे पंचांना निर्णय. बॉल इट्स बिलो द लाईन और ओव्हर द लाईन. येस, ओव्हर द लाईन. स्पोर्ट्समॅन स्पिरिट आता अतुलनं दाखवलंय. निर्णय कळवायचा आहे, फायनल सिग्नल. येस, अंपायर कडून देखील आता निर्णय घेण्यात आला. येस, बॉल इज माइट बी अ बिलो द लाईन और ओव्हर द लाईन अँड अ फायनल रिकन्क्लेशन सिग्नल फ्रॉम अंपायर दॅट इट वॉज अ 1 बाउन्स ओव्हर द रोप. येस, हा चौकार आहे. 4 धावा आड होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात धावफलक पोहोचले 75 या आकड्यावर. बाकफुटून येऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर आहे बॉल, अंपायर सिग्नल, एक्स्ट्रा रन. पंचांचे दोन्ही हात समांतर 1 धाव, धावफलकावरती मिळेल मात्र अवांतर, ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या वायजी स्पोर्ट्स क्रिकेट संघाला आणि सिंगल धावेसोबत हे धावफलक आता पोचलेला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 5चा खेळ सध्या सुरू असताना 76 वर शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटच्या अगदी टोइंडवरती हा बॉल आदळला, टायमिंग होत नाही आहे. शॉर्ट मिडॉनच्या दरम्यान क्षेत्र खाली होतं, उचलून फेक होईल. जोपर्यंत स्ट्रायकर रेंजला संधी होती दोन्ही फलंदाजांना 2 धावा कंप्लीट करण्याची आणि त्या संधीचं सोनं मैदानामध्ये होत असताना व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेसोबत धावफलक पोहोचले आतापर्यंत 78 या आकड्यावर. मोठ्या लक्ष्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना, आगेकूच करत असताना बॅटिंग करणारी टीम वायजी स्पोर्ट्स मुरबाड. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, बॅकफुटवर येऊन स्लाइस केलाय, जबरदस्त फटका, गॅप मोठा आहे आणि धावांचा देखील तोटा या बॉलवर देताना पाहायला मिळत नाहीये. गल्ली आणि थर्डमॅनच्या मधून बॉल जाणार फरार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना या बॉलला फक्त दिली आहे दिशा आणि दशा आता खराब झाली आहे फिल्डिंग करणाऱ्या माही 11 आंबेले टीमची. हा बॉल देखील जातोय घरंगलत बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय तो चौकार. या चौकारानंतर रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर 82 या षटकामध्ये. चौकारांचा जणू काही आगबंब मैदानामध्ये टाकलाय आदिनाथ गोरेनं. बॅकफुटवर येऊन यावेळेला ड्राईव्ह केला, इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या करत निघून चालला, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 4 4
आणि फक्त 4 आणि चर्चा आता मैदानामध्ये आदिनाथ गोरेची. शेवट देखील त्यानं गोड केला. हा बॉल देखील एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला चिडून फाडून भेदून दुभागून होतं फरार. या बॉलवर देखील येत आहे धावा 4. एकंदरीत 5 चौकार या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले. वाजी स्पोर्ट्स मुरबाड या टीमचा आयकॉन स्वप्नील गांगड. सध्या स्ट्रॅटजी त्यांची खेळाडू कक्षामध्ये सुरू आहे. प्रत्येक ओव्हरच्या दरम्यान आपण एकत्रित येणं त्याचबरोबर सातत्यानं पाण्याची मागणी करणं कृपया टाळा, कारण आजचा अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. अधिक जास्तीत जास्त षटकांचे सामने कशा पद्धतीनं आमच्या व्यवस्थापन समितीला कव्हर करण्यात येतील यासाठी त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि ज्या पद्धतीने येणाऱ्या 3 दिवसामध्ये तुम्ही सहकार्य केलं आहे त्याच पद्धतीचं सहकार्य त्या स्पर्धेच्या अंतिमच्या आणि अखेरच्या दिवसामध्ये देखील सर्व संघांकडून, संघ मालकांकडून आणि संघ कर्णधारांकडून अपेक्षित आहे. जो संघ यातून विजयी होईल तो संघ डायरेक्टली जाऊन पोहोचेल, तो म्हणजेच सेमीफायनलमध्ये. उपोपांत्य फेरीची लढत अर्थातच क्वार्टर फायनलचा सामना पहिला. क्वार्टर फायनल नंबर 1 आपल्या समोर रंगत असताना वाजी स्पोर्ट्स मुरबाड आणि त्यांच्या अगेन्स्ट माही 11 आंबेळे या 2 टीमच्या दरम्यान. 5 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. रन आतापर्यंत बनवले गेले स्कोर कार्डवरती 86. बाईकची चावी कुण्या प्रेक्षकाला जर मिळाली असेल तर कृपया ती कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करायची आहे. वसंत ठाकरेचं अंतिम षटक. पहिलाच बॉल ऑफवॉली करून ड्राईव्ह केला. ऑन साईडला बॉटमॅनचा खूप चांगला वापर. ऑन ड्राईव्हचा जबरदस्त फटका मिळेल ती. या फटक्यावरती फक्त एकच धाव आणि हे धावफलक आता पोहोचेल सिंगल धाबेसोबत. संघ पुढे सरकलाय. वाजी स्पोर्ट्स मुरबाड टीमची टोटल स्कोर कार्डवरती सध्या आपल्याला पाहायला मिळते 87 रन. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. टॅप करण्याचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये संधी आहे झेलची. स्वतः संघ मालक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान कॅच ड्रॉप. बॉल झाला थोडासा डायबर्ट. प्रयत्न आता 3ऱ्या रनचा आणि 3री रन देखील या दरम्यान कंप्लीट. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. खऱ्या अर्थानं झेल टिपण्याचं जे तंत्र होतं ते तंत्र त्या ठिकाणी चुकलं. अगदी शरीराचं संतुलन, बॉडी बॅलन्स गमावला. संघाचे पुरस्कार संघ मालक सुनीलजी माली यांनी आणि अखेर कॅच ड्रॉप. आधी गोरेला जीवदार आणि त्याचबरोबर 3 धावा मिळत असताना बॅटिंग करणाऱ्या वाजी स्पोर्ट्स टीमला धावफलक आता पोहोचले 90 वर. 15 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 46. 46 धाब्याची खेळी साकारणारा महेश. स्ट्रायकिंग एंडला बॅकफुट देऊन पूलचा अप्रतिम फटका टप्पा घेतला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऑन बाउन्स ओव्हर द रोप. स्पर्धेतला आणखीन एक अर्धशतक क्वार्टर फायनलच्या या महत्वाच्या निर्णायक आणि कलाटणी देणाऱ्या सामन्यामध्ये कंप्लीट. मॅन फ्रॉम जैनमान बेलपाडा महेश शरद अनबिटन 50 रन इन जस्ट 17 बॉल्स. 17 बॉलमध्ये 50 धाब्याची विस्फोटक वादली आणि झंझावात खेळी आता साकारत असताना दमदार कामगिरी या मॅचमध्ये महेश शरदची. चौकारानंतर रन झालेले आहेत 94. विषयमध्ये लॉफ्ट केल्या. गॅप मोठा आहे. लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या फिल्डरला बीट करून बॉल झालाय फरार. अगदी सुईतून जितक्या सहजतेनं धागा काढावा तितक्या सहजतेनं हा बॉल काढलाय महेश शरदनं. लॉंग ऑन आणि मिडविकेट या 2 फिल्डरच्या अगदी मधोमध बाउंड्री लाईनच्या पलीकडे लगातारचा हा दुसरा चौकार. जणू काही धावांचा महापूर सध्या दोन्ही बाजूनं वाहतो. एका बाजूला पहिला आदी गोरे ज्यानं या अगोदरच्या षटकामध्ये लगवले 5 चौकार आणि आतापर्यंत वसंत ठाकरे यांच्या विरुद्ध 2 चौकार लागवत असताना महेश शरद. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. बॅकफुट देऊन पूल करण्याचा प्रयत्न. बॉल अधिकचा काल हवेमध्ये जरूर होता. टायमिंग प्रॉपर नव्हतं. प्रयत्न आहे 3ऱ्या रनचा आणि ती 3री रन देखील आता मैदानामध्ये कंप्लीट होत असताना बॅकअप दिलाय प्रसाद दिनकरनं. ओव्हरथ्रो जरूर झाला होता आणि अशा स्थितीला या 3 धावा सहजतेनं कंप्लीट होत असताना 101 101 धावा धावफलकावरती आता लागवत असताना संघ वाजी स्पोर्ट्स. दमदार फलंदाजी. 4थ्या विकेटसाठी ही जी भागीदारी आहे, ही पार्टनरशिप आहे, ही कुठेतरी डोकेदुखी आता ठरली आहे फिल्डिंग करणाऱ्या माही 11 आंबेले टीम करता. बॅकफुट देऊन हुक करण्याचा प्रयत्न. लेगस्टिक इथे मिस केली. अंपायर सिग्नल इट्स अ वाईड बॉल. अंपायरचा एक्स्ट्रा रनचा इशारा. आणखीन एक एक्स्ट्रा रन ॲड होत असताना बॅटिंग करणाऱ्या वाजी स्पोर्ट्स टीमच्या खात्यात आणि एक्स्ट्रा सोबत हे धावफलक आता पोहोचलाय 102 102 या आकड्यावर.
बॅकफुटवरती येऊन कट करण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित होत नाहीये. स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील आता यशस्वी. विकेट किपर राजू राठोड करून मिस्टेक. अगदी मैदानामध्ये हिंमत आता हारली असं म्हटलं तरी देखील वागव होणार नाहीये, कारण बॉलिंग बरोबर फिल्डिंगमध्ये देखील भरपूर साऱ्या मिस्टेक्स, भरपूर साऱ्या चुका या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. उपउपांत्य फेरीचा पहिला सामना ज्यामध्ये 6 षटकांचं पहिलं सत्र कंप्लीट झालं आहे आणि एकंदरीत दाफलकावरती मात्र 105 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात लगवण्यामध्ये यश आलंय. ते म्हणजेच नाणेफेक गमावल्यानंतर वायजी स्पोर्ट्स मुरबाड या टीमला आणि टार्गेट लक्ष्य आता सेकंड इनिंगमध्ये ठेवण्यात आलंय. माही 11 या टीमच्या समोर 106 अर्थातच 106 रनचं. चला टॉससाठी आपण इन्व्हिटेशन देऊयात SR मसा टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर दिशा वॉरियर्स टीम कॅप्टन. समीर भोईर वर्सेस गणेश गायकर असं बाटल मैदानामध्ये आपल्याला उपउपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात अर्थातच क्वार्टर फायनल नंबर 2 मध्ये एन्जॉय करता येईल. एक मोठा सामना, एक मोठी मॅच अगदी काही अल्पावधीतच आपल्या भेटीला येते आणि या लढतीच्या नाणेफेकीचा कौल करण्याकरता सागरजी शिंगोळे या लढतीच्या नाणेफेकीचा कौल करण्याकरता आपण इन्व्हाइट करूयात MCA मुरबाड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव अशोकजी बांगर आणि त्याचबरोबर सागरजी शिंगोळे. या दोन्ही मान्यवरांना मी रिक्वेस्ट करेल आपण टॉस कबस कक्षामध्ये प्रेझेंट राहायचं आणि आपलं शुभ असते या महत्त्वाच्या निर्णायक लढतीचा नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. 6 ओव्हरची मॅच, क्वार्टर फायनल नंबर 2 उपउपांत्य फेरीचा दुसरा सामना SR मसा आणि त्यांच्या अगेन्स्ट दिशा वॉरियर्स या दोन टीमच्या दरम्यान. तर ऑनगोईंग मॅच देखील तितकीच महत्त्वाची आहे. हा सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये 106 106 रनचं लक्ष्य आता गाठायचं आहे. सेकंड इनिंगमध्ये माही 11 आंबर्ली क्रिकेट संघाला कशा पद्धतीनं हे लक्ष्य स्कोर कार्डवरती येणाऱ्या 6 षटकांमध्ये गाठलं जाईल ऐकूयात मायक्रोफोनवरती स्वीट हाऊस ऑफ जुन्नर निखिल ठोंबरे यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू दीपक. सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये माही 11 आणि त्यांच्याविरुद्ध वायजी स्पोर्ट हा सामना आपण पाहतोय. 105 झाल्यात, 106 बनवायच्यात, 104 झाल्यात, 105 बनवायच्यात. माही 11 या टीमला दिशा वॉरियर्स विन द टॉस, निर्णय क्षेत्ररक्षण. थँक्यू. यानंतर होणारा सामना दिशा वॉरियर्स आणि त्यांना फाईट करेल SR मसा. एका बाजूला सतीश गायकवाड यांचा संघ, दुसऱ्या बाजूला तानाजी लेहे, नाना चौधरी, मनोज फालके यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल यानंतरच्या मॅचमध्ये. बिग फाईट. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवते. सर्वांचं सहर्ष असं स्वागत. 105 धावांचं टार्गेट, 105 धावांचं लक्ष्य मैदानामध्ये चेस करायचं आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती. अतुल हेमाडे मॅन फ्रॉम सिद्धगड आणि दुसऱ्या बाजूला हेलिकॉप्टर बॉय ऑफ सोनारपाडा राजू राठोड मैदानामध्ये दाखल होतील. चिन्मय स्पोर्ट देवपेचे मॅनेजर तुषार धुमाळ दाजी आणि आयकॉन जितू चव्हाण उपस्थित होतात, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. टार्गेट 105 धावांचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. पहिलं षटक तळण्यासाठी स्वप्नील कांगड ॲज अ आयकॉन हा खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगलं क्रिकेट पहिल्या सत्रामध्ये वायजी स्पोर्ट्सचं राहिलं आणि तेवढंच खराब क्षेत्ररक्षण माही 11चं राहिलं. आता पॅटमधून त्या धावा होतील का ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. स्वप्नील स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतो तो राजू राठोड. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील, स्ट्रायकर इनवर बॅटर राजू राठोड. पहिलाच बॉल थोडेसे शफल झाले.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे मोठं अपील होतं. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. अशोक भला वगळता प्रत्येक गोलंदाजाने 25, 25, 26, 18 धावा दिल्यात. अशोक भलाच्या 2 षटकांमध्ये 10 धावा आहेत. गोलंदाज तयार होतील. स्वप्नील गांगड. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक करेल पाठलाग. इथे येतोय पहिला चौकार माही 11 साठी राजू राठोडच्या बॅट मधून. क्षमता आहे या संघामध्ये देखील. मोठाले खेळाडू आहेत, पीक फिनिशर आहेत. आज मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, अतुल हेमाडे या खेळाडूवर देखील भरपूर जणांचं लक्ष असेल. दुसऱ्या बाजूला राजू राठोड हा खेळाडू आहे जो मैदानामध्ये 6 षटक जर थांबला तर या धाबा चेस करू शकतो. ही क्षमता या खेळाडूमध्ये, तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर हेलिकॉप्टर बॉय राजू राठोड. इथे टाकलेला बॉल सफल झाले, जागा बनवली, डीप फाईन लेगला चेंडू खेळलाय. राजू राठोडच्या बॅट मधून रावडी स्ट्रोक, चौकार. 2 चौकार आतापर्यंत आलेत राजू राठोडच्या बॅट मधून. ही क्षमता आहे या खेळाडूमध्ये. सध्याच्या घडीला कामगिरी कशा प्रकारे केली जाईल. एक आयकॉन देवीदास अँकर, दुसरा हा चिठ्ठीतला आयकॉन आपण पाहतोय राजूला. दुसऱ्या बाजूला आयकॉन स्वप्नील गांगडचं हे षटक महत्वाचं आहे. स्वप्नीलच्या ओव्हर महत्वाच्या राहतील. दुसऱ्या बाजूला पॅटर राजू कशा प्रकारे कामगिरी करतोय माही 11 साठी ते पाहायचंय. इथे टाकलेला बॉल, हा सलगचा 3रा चौकार येतोय. त्याच रिजन मध्ये चांगली बॅटिंग करत असताना बॅटर राजू राठोडचा धमाका, चौकार. 3 चौकार आतापर्यंत आलेत राजूच्या बॅटमधून. चांगलं क्रिकेट. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत राहिलाय बॅटर राजू राठोडच्या बॅटमधून. पाठलाग करायचा आहे तो 105 धावांचा. सुरुवात या प्रकारची आवश्यक आहे, ती सुरुवात मैदानामध्ये देते टीम माही 11 साठी. बॅटर आपण पाहतोय राजू राठोड. खूप चांगलं क्रिकेट. 3 बॉलमध्ये 3 चौकार. स्वप्नीलवर आक्रमण. पंचांकडे मोठं अपील आणि पंचांचं इथे येतोय नकार. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. स्निकोमीटर नाही आपल्याकडं. अप्रतिम बॉल, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील. स्ट्रायकर इनवर राजू. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील. स्वप्नीलचा हा बॉल, इथे देखील भन्नाट. हा चेंडू डॉट. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट. टीम माही 11 धावपलकावर धावात त्या 12 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 30 आणि 30 बॉलमध्ये 93 धावांची आवश्यकता. 30 बॉल 93 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रति षटकामध्ये भरपूर धावा इथे बनवाव्या लागतील. मोठाले फटके प्रति षटकामध्ये 3 मोठाले फटके तुम्हाला खेळायचेच आहेत. अतुल हेंबाडे या खेळाडूवर देखील जिम्मेदारी असेल. राजू कशा प्रकारची कामगिरी करतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी कशा प्रकारची राहील टीम वायजी स्पोर्टची. निलेश गरत यांचा संघ एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय सुनील माळी यांचा माही 11. यानंतर देखील पिक फाईट आपल्याला पाहायला मिळेल. SR मसाने त्यांना फाईट करेल. दिशा वॉरियर्स. दुसऱ्या षटकामध्ये कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ते देखील आपल्याला पाहायचंय. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील कॅप्टन आधी. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम शिवडे तेजस इसामेच्या हातामध्ये बॉल. इम्प्रेस करणारी कामगिरी या खेळाडूने कालच्या दिवसभराच्या सत्रामध्ये केली आणि तो सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या बाजूला आपण अतुलला पाहतोय. अतुल हेमाडे मॅन फ्रॉम सिद्धगड या खेळाडूच्या खांद्यावर देखील मोठी जिम्मेदारी आहे. तो कशा प्रकारची कामगिरी करेल ते आपल्याला पाहायचं आहे. 6 षटकांची लढत, 105 धावांचं आव्हान आहे. ते पार होईल का ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार तेजस.
स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील अतुल हेमाडे. इथे टाकलेला बॉल अतुलच्या बाळमधून फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते. झेल इथे ड्रॉप होईल. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश क्लासिकल फिल्डिंग कल्पेश कातवाराची आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो हा खेळाडू. चांगले प्रयत्न त्याचे आपल्याला पाहायला मिळाले. कॅच कंप्लीट झाली नाही. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 13. 13 ऑन द बोर्ड. 13 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. चंदू गोंधळी गोट्या याचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे. त्याचबरोबर दिशा वॉरियर्सचे संघ मालक तानाजी शेटले यांचं देखील आगमन होत आहे. सकाळच्या सत्रामध्ये मनोज भालके यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवर तयार. धावफलकावर धावसंख्या 13. 13 धाबा. स्ट्रायकर इनवर राजू राठोडचा खेळ पाहण्यासाठी तुषार धुमाळ जितू चव्हाण हे देखील उपस्थित आहेत. इथे खेळ आहे रिव्हर्स परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. राजूच्या बॅटमधून हा चौकार. चौकारांची जडी लावत असताना बॅटर राजू राठोड. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 17. या धावसंख्येवर षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. बोल ना. दर्शन शिंदे मॅन फ्रॉम शिरगाव यांच्याकडून देखील MTPL या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतो. तेजस गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. तेजस इसामे मॅन फ्रॉम शिवळे. इथे टाकलेला बॉल. लाजबाब गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी करत असताना टीम YG स्पोर्ट्सचा हा दर्जेदार खेळाडू तेजस आपल्याला पाहायला मिळतो. एक धावाली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढतीये. जाऊन पोचेल ते 18 या धावसंख्येवर. ज्यावेळेस 105 धावांचा पाठलाग करतायत त्यावेळेस पॉवर प्ले महत्वाचा आहे. त्या पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धाबा येणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाज तेजस इसामेने चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडूंमध्ये 6 धाबा ज्या मात्र खरचल्या गेल्या. चांगली गोलंदाजी, अचूकता, भेदकता जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. फेल बोल्ड. अतुलच्या बॅटमधून मोठाले फटके येतील का ते आपल्याला पाहायचं आहे. मोठा वान चेस करत असताना माही 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी डुवर डाय. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर तेजस. इथे टाकलेला बॉल. फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षण लाजबाब. मॅन फ्रॉम बालू गणेश विशेने टिपला. प्रतिम झेल आणि इथे पॅटर अतुल हेंबाडेचा संपेल खेळ. न्यू बॅटर आता मैदानामध्ये दाखल होतील. इनॅट नंबर 3 संघाचे आयकॉन देविदास सैंकर. धावफलकावर धावसंख्या 18. चांगला झेल. गणेश विषय कालच्या दिवसामध्ये या खेळाडूच्या खेळीच्या जोरावर हा संघ इथपर्यंत पोहोचला आणि सध्याच्या घडीला आज जर पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट महेश हरड या खेळाडूनं खेळलं. क्रिकेटचं समीकरण आहे कॅचेस विन द मॅचेस. 2 जीवनदानं महेश हरडला मिळाली. कॅचेस सुटले आणि तदनंतर मैदानामध्ये त्याने धुमाकूळ घातला. प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर खेळला. खूप चांगलं क्रिकेट महेश हरड ज्याच्याकडे भरपूर सारा एक्सपिरियन्स आहे त्याचा वापर आज मैदानामध्ये त्याने केला. 5G स्पोर्ट्ससाठी. स्ट्रायकर एंडवर देविदास सैंकर. धावफलकावर गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर 18 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या षटकातील. गोलंदाज तयार तेजस. इथे टाकलेला बॉल. मोठा फटका. देविदास अँकरच्या पाडमधून चेंडू सीमारेखेचा भेद घेतोय. पंचांचा इशारा. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढतीये.
जाऊन पोचेल ती 24 या धावसंख्येवर. 24 ऑन द बोर्ड. वायजी स्पोर्ट संघाच्या 32 धावा होत्या. चेस करत असताना या संघाच्या 24 धावा आहेत. 8 धावांनी मागे आहे संघ. परंतु तदनंतरच्या षटकांचा जर आपण विचार केला ना, चौथ्या षटकात 25, पाचव्या षटकात 26 आणि 6व्या षटकात 18 धावा आल्या. नक्कीच अमोल कतोरे आणि MCA प्रेझेंट ही MTPL स्पर्धा. MCA कमिटीच्या सर्व मेंबरने आज व्यासपीठावर थांबायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू आहे. धावफलकावर धावसंख्या 24 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक केलं होतं अशोक भला या गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना. इथे धावा बनतील का ती आपल्याला पाहायचं आहे. या गोष्टी या मैदानाला नवीन नाही आहेत. फलंदाजीची ताकद माही 11 या संघामध्ये आणि गोलंदाजीचा तोपखाना वायजी स्पोर्ट या संघामध्ये. एका बाजूला निलेश गरत यांचा संघ, दुसऱ्या बाजूला सुनील माळी यांचा संघ. कोण कुणावर हवी ठरणार ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर इनवर राजूची इनिंग महत्वाची आहे या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आयकॉनच्या हातामध्ये चेंडू सोपवला. गोलंदाजी करण्यासाठी तयार स्वप्नील. स्ट्रायकर इनवर राजू. इथे टाकलेला बॉल फन्नाट वेगानं. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव सो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनी. पंचांचा निर्णय फेअर डिलिव्हरी आहे आणि इथे वाईटसाठी रिव्ह्यू घेतला. सॉफ्ट सिग्नल जो पंचांचा निर्णय होता तोच राहील. एक रिव्ह्यू गमावलेला आहे टीम माही 11ने. एक रिव्ह्यू तुमच्याकडे बाकी आहे. फेअर डिलिव्हरी. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. इथे टाकलेला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. कॅच ड्रॉप. राजूला आता जीवनदान मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅचेस पिन द मॅचेस. कॅच इथे ड्रॉप झाली. एक सिंगल येताना पाहायला मिळते. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 25 या धावसंख्येवर. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडवर देविदास. धावफलकावर धावसंख्या 25. 25 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होतील. स्वप्नील गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. स्ट्रायकर एंडवर देविदास सेंकर. 25 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. चांगली भूमिका इथे पेश करत असताना स्वप्नीलचा बॉल लाजबाब. अप्रतिम गोलंदाजी अचूकता पाहायला मिळते स्वप्नील गांगडच्या स्पेलमध्ये. आणि समोर स्ट्रगल करत असताना माही 11चे खेळाडू. धाबा बनवाव्या लागतील. मोठाले फटके खेळावे लागतील. 105 धावा चेस करत असताना पॉवर प्ले महत्वाचा आहे. पॉवर प्ले झाल्यानंतर हे षटक देखील महत्वाचं आहे. इथे टाकलेला बॉल लाजबाब गोलंदाजी. स्वप्नील कांगड इम्प्रेस करत असताना सातत्यानं संभाजीनगर या टीमसाठी देखील भरपूर चांगलं क्रिकेट या खेळाडूने खेळलंय आणि सध्याच्या घडीला ॲज अ आयकॉन म्हणून वायजी स्पोर्ट या संघासाठी अप्रतिम कामगिरी करतोय. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर
इथे टाकलेला बॉल चांगला फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट देवीदास अँकरचा धमाका हा चौकार. दिशा वॉरियर्स संघाचे दर्जेदार खेळाडू जयेश आगिवले ज्याने दुसऱ्या दिवसामध्ये या मैदानावर आग लावली असा खेळाडू या स्पर्धेमध्ये उपस्थित होता त्याचं देखील सहर्ष स्वागत. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 29 धावा. चांगला स्ट्रोक देवीदासच्या पॅडमधून आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता प्रति षटकामध्ये 3 ते 4 मोठाले फटके तुम्हाला खेळायचे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल हा फटका फसला. महेश हरड ज्या गोष्टीला आज हात लावेल त्याचं होतंय सोनं. विकेटचं पतन. मोठी विकेट देवीदास अँकर बॅक टू द पॅव्हिलियन. एप्रिल महिन्यामध्ये आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतो ते खासदार चषक आपल्याला पाहायला मिळेल. डे नाईट ते चषक असेल. खासदार चषक जे मात्र आपण पाहणार आहोत त्या खासदार चषकामध्ये MTPLचे 8 संघ त्या 8 संघांना प्रवेश आपण तिथे देणार आहोत. एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये MTPL या स्पर्धेतील 8 संघांना आपण खासदार चषकामध्ये देखील एंट्री देणार आहोत. याची सर्व संघांनी नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. ज्यांनी आतापर्यंत आपला प्रवेश निश्चित केला नसेल त्यांनी आपला प्रवेश निश्चित करून घ्या खासदार चषकासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. महेश हराड ज्याने बॅटिंग मध्ये घातलाय धुमाकूळ आजच्या दिवसामध्ये असा गोलंदाज सध्याच्या घडीला. 18 बॉल 57 धावांची लाजबाब नॉट आउट इनिंग. दुसऱ्या बाजूला आदिनाथ गोरे 12 चेंडू 35 धावा. चांगलं क्रिकेट आदिनाथ. 3 मॅचमध्ये फ्लॉप होते परंतु मोठ्या मॅचमध्ये मोठी केळी आदिनाथच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम संभाजीनगर प्रसाद दिनकर ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर महेश हरड तयार. 29 धावा धावफलकावर. इथे टाकलेला बॉल पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फेकून दिलाय सीमारेखेच्या बाहेर. प्रसाद दिनकर सेट ऑन फायर. पहिल्या बॉलवर षटकार. षटकार पाहायला मिळतो. 6 धावा येतील आणि 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते 35. संभाजीनगर संघासाठी सातत्यानं खूप चांगली कामगिरी जी मात्र या खेळाडूने केली. असा खेळाडू प्रसाद दिनकर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा आहेत. इथे टाकलेला बॉल भन्नाट वेगानं लाईन आणि लेंथ थोडीशी खराब पंचाने दर्शवलंय. अवांतर बॉल फाईटच्या रूपाने एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 36. टीम माही 11 105 धावांचा पाठलाग करत असताना पहिला अवांतर चेंडू येतो या इनिंग मधील. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. एक धाव आली. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एक धाव ते एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 37. या धावसंख्येवर 37 ऑन द बोर्ड. यानंतर होणारा सामना SR मसा आणि त्यांना फाईट करेल दिशा वॉरियर्स. टॉस जिंकला दिशा वॉरियर्स या संघाने आणि प्रथमता घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. स्ट्रायकर इनवर बॅटर राजू राठोड. राजूच्या बॅटमधून मोठाले फटके येतील का. महेश गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला बॉल मोठा फटका राजू राठोडच्या बॅटमधून डिफाईन लेगला. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. डिफाईन लेगला फक्त फटके घेतोय. षटकार येईल आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढतीये जाऊन पोहोचेल ती 43 या धावसंख्येवर. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मार्गस्थ असताना 6 षटकांचा सामना. गोलंदाज तयार.
इथे टाकलेला बॉल राजूच्या बॅट मधून फटका इथे फसला. मॅन फ्रॉम सरळगाव साई गुडे आलेत बॉलवर. चुका होणार नाहीयेत. साईच्या माध्यमातून चांगला झेल. फलंदाज राजू फेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. संतोष थोडं फास्ट. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपण पाहतोय संतोषला. डबल कव्हर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 43 धावा. महेश तयार गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल मोठा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. खिलाडी के मस्तक पे दस्तक. संतोष खडके लाशेच्या बॅट मधून आक्रमण. हा षटकार. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक कंप्लीट होईल 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर डबल कव्हर धावसंख्या 49. शेवटची 2 षटक मैदानामध्ये बाकी. 28च्या सरासरीने धाबा बनवायच्या 56 माही 11 या टीमला. दोन षटक अजूनही बाकी आहेत. 56 धावांची आवश्यकता. प्रति षटकामध्ये 28 म्हणजे कमीत कमी तुम्हाला 6 चेंडूंमधले 5 चेंडू सीमारेखेच्या बाहेर खेळायचे. वेळ वाजवणं गरजेचं राहील. आदिनाथ गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. मॅन फ्रॉम भालुक कालच्या दिवसामध्ये 11 बॉलमध्ये 39 धावांची इनिंग खेळत वायजी स्पोर्टला खऱ्या अर्थानं तारण हरता म्हणून ज्या खेळाडूने कामगिरी केली असा खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर आला. मॅन फ्रॉम भालुक गोलंदाजी मार्कवर तयार. गणेश विशेष हातामध्ये चेंडू आहे. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्कवर. बारा चेंडू 56 धाबांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला चेंडू भन्नाट वेगानं जो मात्र पाहायला मिळतोय. लाईन लेंथ तिथे खराब. पंचांचा येतो अपांतरचा इशारा. 50 अप. 50 धाबा धावपलकावर टीम माही 11च्या कंप्लीट होत आहेत. शेवटची चेंडू 12 आहेत. 12 चेंडूमध्ये 55 धाबांची आवश्यकता. 5G स्पोर्ट या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गणेश विषय. इथे टाकलेला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस बॉलला फक्त दाखवली दिशा. चेंडू जाईल सीमा पार. धाबा मिळतील प्रसाद दिनकरला 4. चौकार. 4 धाबा येतील. 4 धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढतीये. जाऊन पोहोचेल ती आता 54 या धावसंख्येवर. 54 ऑन द बोर्ड. 54 धाबा धावपलकावर. खूप चांगला स्ट्रोक सजवत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. प्रसाद दिनकर मॅन फ्रॉम संभाजीनगर. चांगला स्ट्रोक प्रसादच्या बॅटमधून.
इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले बॉलवर तेजस, थोडीशी मिस स्पीड आणि इथे 2 धाबा. बॅकअप चांगलाय महेश हरड या खेळाडूचं. 2 धाबा येतील. 2 धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या अब तक 56 ऑन द बोर्ड. 56 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मोठं टार्गेट चीज करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते माही 11. आणि सध्याच्या घडीला खूप चांगलं प्रदर्शन वायजी स्पोर्ट निलेश करत आणि टीम सर राहिला. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश विषयचा अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॉल. अचूकता आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला 56 धावा. व्हेरी गुड बॉल गणेश विषय. या स्पर्धेमध्ये वायजी स्पोर्ट हा संघ आपण पाहतो. साई गुडेने इम्प्रेस करणारी कामगिरी. फेरबदल या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं गणेश विषयने केला आणि सध्याच्या घडीला आजच्या मॅचमध्ये महेश हरड या खेळाडूचा आणि अतिगोरेचा दबदबा राहिला. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका, मोठा प्रहार. ब्रँड ऑफ संभाजीनगर प्रसाद दिनकरचा हा धमाका षटकार. सहा धावा येतील. 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 62. या धावसंख्येवर अजूनही 43 धावांची आवश्यकता. शेवटचे 8 बॉल शिल्लक. 8 चेंडू आणि 43 धावा. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. वॉट अ पॅटिंग, सुपर पॅटिंग मैदानामध्ये प्रसाद दिनकर करतोय. इथे देखील मोठा फटका, मोठा प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार्क. प्रसाद दिनकर ऑन फायर. सिक्सर. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ते आता 68 या धावसंख्येवर. या बॉलवर जर षटकार केला तर या स्पर्धेचे सर्वा संभाजीनगर टीमचे कॅप्टन अमोल कतोरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बॅटर प्रसाद दिनकर साडी. 2 बॉलमध्ये 2 षटकार आलेत. धावफलकावर धावसंख्या 68 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट. अजूनही 37 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 बॉल आणि 37 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. गोलंदाज तयार गणेश. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये प्रसाद दिनकर या खेळाडूच्या माध्यमातून या बॉलवर जर षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे या खेळाडूसाठी. इथे मोठा फटका. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. 1 बाउंड चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ते आता 72 या धावसंख्येवर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये धावा बनवायच्यात अजूनही 33 धावा. या अगोदरच्या षटकामध्ये 20 धावा आल्या. या षटकामध्ये 23 धावा आल्या. शेवटचं षटक बाकी आहे त्यामध्ये 33 धावांची आवश्यकता टीम माही 11ला. 29 या धावसंख्येवर खेळतोय बॅटर प्रसाद दिनकर. 7 चेंडूंमध्ये. एमसीएस सदस्य सागर शिंगोळे यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थान आपण नवा. सागर शिंगोळे. 6 चेंडू 33 धावा हे समीकरण. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना माही 11चे खेळाडू स्पेशली प्रसाद दिनकर इम्प्रेस करणारी कामगिरी या खेळाडूने या मॅचमध्ये केली. 6 बॉल 33 धावा. शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल ते आपल्याला पाहायचं आहे. अंतिम षटक आणि त्या अंतिम षटकामध्ये 33 धावांची आवश्यकता. सतीश गायकवाड यांचा संघ SR मसा यानंतर आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला तानाजी शेटलिये, नाना चौधरी, मनोज पालके यांचा दिशा वॉरियर्स. यानंतरची मॅच मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकलिशा टोकावडे आणि त्याचबरोबर एस ए मंजेरी हे संघ कालच्या दिवसामध्ये खूप चांगलं प्रदर्शन करत टॉप 2 मध्ये. त्या दोन्ही संघांना पुढील मॅचसाठी चाल जे मात्र दिलेलं आहे. आणि आता सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर शेवटचं अंतिम षटक निलेश लाटेच्या हातामध्ये चेंडू आहे, ज्याने कालच्या मॅचमध्ये 6 चेंडू 13 धावा डू ऑर डाय मध्ये डिपेंड केल्या होत्या. तो गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर तयार. निलेश लाटे. 6 चेंडू 33 धावा इथे बनल्या जातील का? संतोष गडगे हा
बॅटर आपल्याला स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळतो. या खेळाडूच्या नावावर अनेक विक्रम आहेत. या खेळाडूच्या नावावर अनेक मॅचेसमध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेळण्याचे विक्रम आहेत. आज मैदानामध्ये ते केलं जाईल का ते आपल्याला पाहायचं आहे. वेळ वाचवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार. 6 चेंडू. मिथिल गायकर यांचं देखील आगमन होतोय. 12 मॅनच्या भूमिकेत सातत्यानं आपल्याला दिशा वॉरियर्समध्ये पाहायला मिळतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. 6 बॉल आणि 33 धावा. पहिलाच बॉल. मोठा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. 1 धाव बलिया. सामनाला 5 बॉल 32. कोणताही अवांतर चेंडू नसेल तर 5G स्पोर्ट हा संघ अप्रतिम कामगिरी करत असताना या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करेल. दुसऱ्या बाजूला प्रसाद दिनकर हा खेळाडू आतापर्यंत 7 बॉलमध्ये 29 धावांची 20 स्फोटक केली या खेळाडूने केली. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. 5 बॉल 32 धावा. कोणताही अवांतर चेंडू नसेल तर 5G स्पोर्ट हा सामना जिंकेल. दुसऱ्या बाजूला माही 11 संघ अडचणीमध्ये, परंतु एका धावांतर चेंडू आला आणि प्रसाद दिनकरच्या पॅडमधून मोठाले फटके आले. तर या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल का ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. निलेश लाटेच्या हातामध्ये चेंडू आहे. गोलंदाजी करण्यासाठी तयार निलेश. इथे टाकलेला बॉल. प्रसाद दिनकर. 1 बाउंड चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. प्रसाद दिनकर मैदानामध्ये एकाकी किल्ला लढवतोय. हा चौकार. नऊ चेंडू 33 या धावसंख्येवर खेळतोय बॅटर प्रसाद दिनकर. खूप चांगली भूमिका या खेळाडूची राहिली आहे. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 77 धावा. 77 ऑन बोल्ड. अर्धशतक कंप्लीट केलं तर 500 रुपयाचं पारितोषिक अमोल कतोरे यांच्या वतीनं प्रसाद दिनकर साडी. गोलंदाज तयार निलेश लाडे. इथे टाकलेला बॉल भन्नाट वेगानं आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 77 धावा. 77 ऑन द बोर्ड. 105 धावांचं टार्गेट चेस करत असताना खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत माही 11 संघाचं राहिलं, परंतु गोलंदाजांनी केलेली खराब कामगिरी आणि तदनंतर क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुका खूप मोठा तोटा माही 11 संघाला करून गेल्यात. इथे प्रसाद दिनकरचा धमाका. फुल पॉवरफुल ब्युटिफुल सिक्सर. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते आता 83 या धावसंख्येवर. 83 ऑन द बोर्ड. 83 धाबा धावफलकावर. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. 39 या धावसंख्येवर खेळत असताना 11 बॉलचा सामना आतापर्यंत प्रसाद दिनकर या खेळाडूने केला. 4 षटकार 3 चौकार. हीच आवश्यकता होती 105 धावा चेस करत असताना पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करण्याची, परंतु पॉवर प्लेमध्ये धावा कमी आल्या आणि तदनंतर संघ अडचणीमध्ये सापडतो. माही 11. गोलंदाज तयार निलेश. इथे टाकलेला बॉल अप्रतिम. निलेश लाटेचा हा अप्रतिम बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करत असताना शेवटचा बॉल. तिसरा संघ आपल्याला मिळेल जो जाऊन पोहोचेल सेमी फायनल मध्ये. हा बॉल टाकल्यानंतर इथे टाकलेला बॉल. मोठा फटका. चेंडू सीमारेखेचा वेध जरूर घेतोय, परंतु टीम वायजी स्पोर्ट सेमी फायनल मध्ये दाखल होणारी तिसरी टीम ठरते. वेल प्लेड बॉयज. हार्ड लक टीम माही 11. चेंडू जमा करा विनंती असेल. हरी बाबरे. वेल प्लेड. खूप चांगलं क्रिकेट हरी बाबरे यांच्या माध्यमातून राहिलं. बॉल जमा करणं गरजेचं राहील याची मात्र नोंद घ्या.